नको देऊ बाबा. इकडे कुठं चाललाय? इकडे कुठं वर तोंड करून चालला? ही घर पण मी बांधलेलं आहे. इकडं आणि बघतो तुम्हाला कोण गावात कामाला ठेवतोय. अरे एकाची बी हिंमत होणार नाही माझ्या विरोधात जाऊन तुम्हाला कामं ठेवायची. कुठंच राहू दे ना आम्हाला तू कुठेच सुखाने. नाही. तुम्हाला शेवटी माझ्याच पाया पडायला लावित असतो. तिकडे चालतो माझ्या घराकडे जायचं नाही. चल तुझे पोरगण बायक घेऊन बघतो तुला बी कोण कामाला ठेवतो. नाही तुला वाळवून मारला ना तू तिथून पुढं. आता ते घराची कामं राहतात कोण करत? दोन बाया जास्त ठेवू बायांकडून करून घे. पण ह्यांना शेवटी माझ्याच पाया पडायला लावतो मी. बायांना लई करत होते ना फुकट. मला हिस्सा मागतो ह्यो. ह्याला नेमकी अक्कल घडवली कुणी तीच बघू दे. अक्कल बघितलं शिकवली असतं, नेमकी पण एवढी. एवढं हाकलून वगैरे कशाला द्यायचं ए तुम्ही? तू शांत बस. तुला बहिणीची माया येत असेल ना तुला बी बहिणीवर हाकलून देईल. चल तू चालती घरा चल. मला शिकवती ज्ञानाच्या गोष्टी एवढी शहाणी पडली. गावात वाजव 2-4 गडी बघावं लागतात कामाला आता मस्त मध्ये. मग अनिकेत काय चाललंय? ए काय म्हणतो भाऊ? आता तुझं भाऊ तर गावात त्याची बायको 3 काम शोधत चालले. अरे हुलकाव ती मला हिस्सा मागतोय. अरे ते हुलग्याच्या रानात 5 एकराच्या माळ रानात 100 एकर केलंय आज. द्राक्षाची बाग डाळिंबाची बाग आणि ती मला म्हणतोय 10-5 एकर वाटून दे मला. त्या बापाने केलं तर सांग बरं. जाऊ तो भाऊ द्यायचं मग. तुला कळतं का काय? हा त्याला वाटून द्यायचं म्हणजे? अरे काम करीत होता. काम करीत होता ना ते. कोण? ए 2 गडी जास्त परिवार सगळं काम करीत होता. 2 गडी जास्त सांगित पण त्याला माझ्या दारात उभा करणार नाही. अरे वाटणे मागाय संबंध नाही. 5-5 हजार त्या बायकोला साडी दिली ती मी. माझ्या बायकोला घेतलेली 5,000 साडी तिला. अरे आज कपडे घातलेले उद्या काढले की माझं त्याच्या भावाचं पोरग वापरतोय. आणि त्याला तरी काय कमी होतं रे? पैसे मागितले की पैसे देतोय सगळं देतोय. गावात इज्जत आहे तुला. अरे म्हणून तर ना. तुझा भाऊ येतो काय म्हणलं तर इज्जत जाते ना मग. कोणाची? अरे माझी इज्जत जाती आता पण करू काय सांग बरं तू. हा? एक आयडिया आहे, सांगू का? काय? कुठं बस पण तू इज्जत बी वाचती आणि तो रान बी वाचते. 100% लागा आयडिया तर 1 नंबर दिली तो. पण ती आधी बोलून आईला डोकं लय हुशार आहे लागा तुझं. खातो काय संध्याकाळचं? बदाम बिदाम नाही ना खा संध्याकाळचं. जाऊ दे बाकीचं. हा? एवढं बघ. मला वाटतं केशरचं दूध पित असशील तू. मी पण रतीब लावतो केशरच्या दुधाचा. जाऊ का मग हा बघ तेवढं. हा आईला केशर दूध पितोय का तुझ्या संध्याकाळचा? 5 एकराची 100 केली पण माझ्या डोक्यात ही कल्पना आली नाही. ह्याची आली. बर बघतोच काहीतरी मी. हो भेटलं असेल का भाऊन कामं? कोणाला? भाऊजींना आणि ताईला? तुला वाटतं का माझ्या विरोधात जाऊन एखादा गावकरी त्यांना कामाला ठेवीन? काय माहिती बाबा, पण तुम्ही असं नसतं करायला पाहिजे. ए तू ग बस. बरं त्यांना फोन लावून बघा नाही. अच्छा, तुझी इच्छा आहे ना हा. त्यांना देतो जरा जमीन हा. देतो आज. हॅलो कुठे आहे रे दादा? इकडे गावात आहे. गावात आहे. ती भिकाऱ्यावानी ना फिरायचं जरा बंद कर. गावात माझी इज्जत आहे 4 लोकात. 4 लोक मला ओळखतात. पहिला इथं घरी ये काय असेल ती तुला देतो 2-3 एकर. ती माझी इज्जत काय गावात घालू नको. पैसे पाणी देतो ये. किती केला तरी जाऊ दे बा माझाच रक्ता मासातला मोठा भाऊ आहे. ये तू देतो तुला. बरं हा आणि एकटाच ये. सारं गाव गोळा करून घेऊन येऊ नको. वरला त्यांना जाणवं लागेल. त्यांना कशाला आणतो वर तोंड करून? तू एकटाच ये. बर हा ठेव आता. आणि द्यायचं होतं ना. ह्याला एकर नाही बर का 10 एकर जमीन घेणार माझ्या येड लागलं पद्धतीने. काय एवढं? अरे माझ्या नाही पद्धतीने त्यांनी 5 पण नाही द्यायचं ना, तर 10 कसे देतात? नाही, माझ्या पद्धतीने देणार ना मी. चांगली देणार त्याला. 10 एकर काय आला. लईच लवकर आल्यात. घराच्या भोवताली हिंडत असेल नाही मग. तिकडे गेलतो गावात. कुठं? तुझा फोन आलोय तडा तडा आला वय. मग जमिनीची लईच गडबड झालेली दिसती. तुला वाटणी घ्यायची आहे ना? मग लागणार आहे मला म्हणलं मी कुणाला मागणार आहे सांग आला बरं. का? माझ्या ध्यानातच नाही आलं. मग? तुला बी एक पोरग आहे. मग आता त्या गोष्टी कुणाला मागणार हा, आहे? लोकांना मोठं. थोडीच मागणार आहे. पोरग मोठं झालं. मग त्यांनी भावाभावात फूट पाडली. अरे फुट नाही त्याला वाटतं की माझ्या बापाकडे काहीतरी असावा म्हणून तर बोलला ना ती फुट. नाही. बरं दीदी कुठे? जिथून माग उघडा छिंडत होता तेव्हा आता तुझ्या पोराला वाटायला लागलं तुझ्याकडे काहीतरी असायला पाहिजे. कशाला बोललो ती बस सांग. चल, जाऊ दे तो बाकीचा विषय जाऊ दे. तुला जमीन देतो मी एका अटीवर. 8 हा मग कसली 8 आता 8 काय घालायचं? लका 5 एकराची 100 एकर केली मी. त्यात काही मेहनत काही डोकं वापरला असेल का नाही? डोकं लावून केली 100 एकर मी पण. अरे पण मी तुला तेवढी साथ दिली ना. कोणी? मी आता
साथ दिली म्हणून 100 एकर झाली ना. मग आता मला थोडी तुझी अग्नी परीक्षा घेऊ दे की तू त्या परीक्षेत पास होतोय का. 1 आणि 2 एकरने काय घेतोय. 20-25 एकर देतो तुला. 20-25 एकर हा मग हा त्यासाठी एक परीक्षा द्यावा लागेल, अग्नी परीक्षा. कोणची. नाही सोपी रे. आणि मला माहिती रे तुझ्या भावाने 5 एकराची 100 केली म्हणल्या तू 25 एकरासाठी ती अग्नी परीक्षा एका देतो सेकंदात करणार लागा पूर्ण. देतो, तू काय तेच वाचाय तू माझाच भाव आहे रे, टेन्शन घेऊ नको. हा तू सांग मला मग मी देतो. लय सोपी आहे. थांब ना जरा बोलतोय ना मी. मला सांग मध्ये मला बोलायची सांग. गरज आहे का? मला सांग ना मला सांग ना. तुला सांगतोय हा. लवकर जरा एवढा उतावळा होऊ नको. सांग मला मला मी लगेच करतो. परीक्षा एकदम सोपी. काय कुठं हा, कुठं सांग. काय खांदायचे का. अरे काय येडा मग? खांदायचा असतोय तेव्हा. अशी मला तर वाटतं चालता चालता पास करशील ती. आणि असं 25 नाही 30 एकर म्हणलं तरी जिंकशील तू. काय मग ते शिकाय? पोरासाठी पोरासाठी मी काही करीन. हा माझ्या माझ्या परीक्षा आहे. पोरासाठी. त्याचं काय करायचं ते आहे. काय फक्त 1 किलोमीटर पळायचं. किती 1 किलोमीटर. फक्त 1 किलोमीटर 1 किलोमीटर पळा. पळू का मी लगेच आता. आता अजून ऐक की पुढं 1 किलोमीटर पळला की 1 एकर तुझा. हं. 2 किलोमीटर पळला की 2 एकर. 2 एकर 2 एकरचा मालक आणि करून घे. 3 किलोमीटर पळलं तर 3 एकर. आणि 10 किलोमीटर पळलं तर मसन वाट्यात म्हणजे 10 एकर. हा? 10 एकराचा मालक तू. आणि मी 30 किलोमीटर पळलं तर 30 एकर होचीन. मालक होचीन 30 एकराचा. मी 30 एकर माझं होईन. 30 एकर. मी पळतो. पण एक आठवा असा रस्त्याने नुसता दम न खाता पळायचा. कुठं थांबत नाही मी. पाण्याचा घोट सुद्धा घ्यायचा नाही. कुठं पितच नाही पाणीच पिणार नाही. हा जर पाण्याचा थेंब जरी प्याला हा. तरी तू 30 एकर पळला की लगेच 5 किलोमीटर मागे यायचं. पाण्याचा थेंब प्याला क्या आणि थांबला की 10 एकर नाही 10 पळायचं. गोड नाही मी किलोमीटर मागे काय यायचं. पितच नाही पितच नाही. मला ना कधी कधी पळायचं लगेच पळू का आता. लगेच आतापासून कितना चालू झालं तुझी परीक्षा अग्नी परीक्षा. म्हणजे मी एक पाऊल जरी चाललो तर तेवढं माझं. एक पाऊल नाही. नाही म्हणजे पावला कधीच मला जमीन भेटणार. हा पावला गणेश. हाय, मग ही मला पटलंय. हा. भाऊ आहे तू 1000 पाऊल टाकले हा. की 1 एकर होतोय. भाऊ आहे तू माझा. पळ मी जातो का बायकोला सांगतो मी जातो. हा जा हितनच जा आणि असाच जा. काय करताय तुम्ही. अरे ही- मरायचं ना ती माणूस. मरायसाठी सांगितलंय त्याला मारायचंय मला. अरे आजपर्यंत त्यांनी माझ्या शब्दाच्या पुढे गेला नाही आणि ह्याच्या बायकोनी 5 एकर जमिनीसाठी कशाला भाव मारताय तरी. तू ग बस. अरे माझ्या शब्दाच्या पुढे न जाणार ह्याच्या बायकोनी पोरांनी इतका भडकिवलाय ना ह्याला की ह्यानी मला हिस्सा मागितलाय आणि गावात माझी अख्खी चौचौ केली आणि सगळी. तुमचा भाऊ भावला टिकव तो पण खर्च पळतोय. पळून दे मेला ते मेला. भावकी म्हणजे सुतक आहे आणि तसा पण आता तो मला आहे ना हिस्सा मागायला माहिती आजपासून भाऊ नाही भावकी झाली माहिती भावकी. समजलं का. आणि तुझी ती बहीण आणि तो कोणता आहे ना बहिणीचा पोरगा त्यांचा अजिबात पुळका येऊ द्यायच नाही. तो मरणार आहे ही तर कन्फर्म आहे. त्यामुळे तू त्यांचा पुळका येऊ द्यायच नाही. बरं चल मी बघतो ह्यो खरंच पळतोय का मला गांडा. बरं चला चला बघू आपण चला. अगं तू कुठं तू जा स्वयंपाक कर मी बघून येतो जरा जा. लयच वेळ झाले रे अजून कशी येईना तर. का ग काय करणार बिरणार नाही ना काका. कशाला काय करतेत. अरे भाऊ भाऊ आहेत ते किती काय केलं तरी. आल्या आले लय खुश दिसतात. अरे मी तुला म्हणलं होतं ना भाऊ आहे माझा. हा हा मग का नाही देणार. पण मला आहे ना त्यासाठी एक परीक्षा द्यायची. कसली. तू नको काळजी करू त्याची मी करतो बरोबर. तू अजिबात नको टेन्शन घेऊ. तू पण नको टेन्शन बाबा घेऊ. सांगा तर काय काय नाही अहो, तू काय फक्त- आटाय ती तर सांग. सांगतो मी. अहो ऐका की. काय मी लागतो कामाला. अरे देवा कामाला काय सांगितलं असं काय आणायला फिनायला तर नाही सांगितलं यांना. हा ना. चल बरं चला आपण बघू. आता ना तेवढी जमीन माझी. आता 1 किलोमीटरच झालंय आणखी पुढे म्हणजे मला ना माझ्या लेकराला कल्याण होईल आणि सगळ्यांचंच कल्याण होईल. यार बस 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 यार पाणी पी. पाणी नको पाणी पिलो सगळं पाण्यात जाईन माझं. मी जातो. बस रे माझ्या वागा.
बाबा बाबा काय झाले बाबा उठा उठा ना, उठून बसो, बाबा पाणी प्या. बाबा पाणी प्या अहो, काय झालंय? अहो, हे काय करताय तुम्ही? हा? बाबा एवढं काय झालं पाण्यात कमवून? हा? बाबा काय झालं सांगा ना शंभू अनिकेतनी मला आत टाकली होती. कसली तुम्ही जेवढं पळतान तेवढी जमीन तुमची. तुझ्यासाठी मी बाळा 25 किलोमीटर पळालोय. तेवढी जमीन तुला, तुझ्या आईला व्यवस्थित सांभाळ. मी आता बाबा 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 तुम्हीच नाही राहिलं तर त्या जमिनीचं काय करू मी बाबा तुम्ही असते डॉक्टर फोन केला अरे आता गेलाय काय प्रकार झालाय हा? ए कपडा होतो अरे मी पाहतोय किती हाका मारतोय त्याला ते थांबायला तयार नाही. जमीन पाहिजे होती आम्हाला. त्यांना म्हणलं 5 एकर आमची अनिकेत? जागा. अरे कुठे आहे तू अरे तुझा भाऊ मरून पडला रस्त्याला चल लवकर यायचं. बाबा उठा ना बाबा बाबा का आम्हाला सोडून गेला तुम्ही बाबा इस्टेटीसाठी पैशासाठी यार काय भावाने भावाचा जीव घ्या कुठं आले ते अरे जीव मारलास तू त्याला काका तुम्ही जीव घेतला माझ्या तू बापाचा पळवला ना त्याला पळवला नाही त्याला. कुणी पळवला किलोमीटर पळालाय तू का तर पोराला बाबा, बायकोला उठा ना. 25 एकर वावर भेटेल. अरे मेला काय करायचं वावराचं मेला तो 25 किलोमीटर नॉन स्टॉप पळालाय. अरे भाऊ आहे तू रक्त तुमचं एक आहे. तुम्ही त्याला मरा म्हणून नव्हतं केलं, फक्त त्याचे डोळे उघडा म्हणून केलं. हात लागला तुम्ही साईडला जीव घेतला माझ्या बापाचा तुझी बायको कुणी घातलंय खोल डोक्यात नाही माझीच खूप होते ते बायकोचं काय नव्हतं. जमिनीसाठी अरे इतका छळ भाऊजी काकू जीव घेतला तुमच्या तुझा नवऱ्याने बाप मेला हेनी लहान मोठा केलाय तुला रक्त ओकत होता हा माणूस तुझ्यासाठी आणि तू इस्टेट कमवली हिची साथ नव्हती हिचं सहकार्य नाही झालं तुला फक्त पैसे पण हा माणूस तिथं रक्त ओकत होता कष्ट करत होता अरे तुझी सख्खी बहीण ना तुला प्रपंच करत होता बहिणी मागून हे सख्खे भाऊ तुम्ही सख्या बहिणी आणि ही अवस्था माझा किलोमीटर पळालो त्याला 25 एकर वावर नेलं रे ते वावरात. आता काय करायचं त्या वावराचं? काय करता त्या वावराचं? तुला लय 100 एकर राहिलं काय करशील तुम्ही आल्यावर त्या वावराचं काय 100 एकराचं